अगं स्वाती, ते आपण चंद्रविलासला गेलो होतो मागच्या वेळेस साताऱ्यामध्ये. किती सुंदर मिसळ होती ग ती. मला आज रविवार आहे, करायचा का बेत मिसळीचा? हां, मिसळीचा बेत करू आज. हो चालेल, पण फरसाण आहे का? फरसाण लागेल ना त्याला. अगं फरसाण आहे की, ते आपण चंद्रविलासमधनं फरसाण नव्हतं का आणलं, तिथे तर खूप सुंदर लागलं होतं ते फरसाण, मला खूप आवडलं होतं. आता इथे बघू की आपल्या मिसळीमध्ये त्या फरसाणाची चव कशी लागेल ते. एकच मिनटं थांब. ए स्वरांग, ते फरसाणचं पॅकेट आण रे जरा. हां, हेच ते चंद्रविलास फरसाण, हेच ते फरसाण. हे फरसाण वापरून आज आपण मिसळ करून बघूया आणि बघूया साताऱ्यासारखी चंद्रविलाससारखी मिसळ होते की नाही. चला मग, लागा कामाला. साताऱ्याची ती चंद्रविलासची मिसळ खूपच सुंदर होती. तिखट होती पण अतिशय चविष्ट होती. मला फार आवडली ती. तुम्ही तो साताऱ्याचा मिसळचा व्लॉग पाहिला आहे का? नसेल पाहिला तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते आणि वरतीही देते कुठेतरी, तर तुम्ही तो नक्की पहा. तर मी आज करणार आहे तुमच्या एकांत रायडरची फरमाईश, सातारच्या प्रसिद्ध चंद्रविलास फरसाणची मिसळ. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. चला आपण आता मिसळची तयारी सुरू करूयात. त्यासाठी आपल्याला वाटण बनवायला लागणार आहे. वाटण म्हणजे मिसळीला लागणारा ओला मसाला. वाटण तयार करण्यासाठी आपण घेऊयात कांदा आणि खोबरं. ते गॅसवर भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याकडे विशेष लक्ष ठेवायचं, कारण खोबरं लवकर काळं होतं आणि चिमट्याने सारखं त्याला पलटत राहायचं की जेणेकरून ते खूप काळं होऊ नये. कांद्याला थोडा वेळ लागेल. मित्रांनो, मला आणि माझ्या घरच्यांना विशेष म्हणजे पेढेकरची मिसळ जाम आवडते, म्हणून आमच्या घरी आंबट गोड मिसळ ही जास्त चालते. प्रथमच आपण वाटणयुक्त अशी ही मिसळ करतो, जी तिखट असणार आहे. आता पोरं आहेत म्हणून हलकंसं तिखट आपण टाकू, पण थोडी मजा येईल, थोडं तिखट करू. कांदा, खोबरं आणि आलं लसूण याची आपण पेस्ट करून घेऊयात. खोबऱ्याचे असे बारीक काप करायचे, म्हणजे ते मिक्सरमध्ये छान बारीक होतील. कांदाही बारीक चिरून घेतला. त्यात मी आलं आणि लसूणही घातलंय आणि हे सगळं बारीक करून घेतो. कोथिंबीरही वाटणात घेतोय आपण. गरज असेल तर वाटणात थोडंसं पाणी घाला, पण खूप घालू नका की जेणेकरून आपण फोडणी करताना ते खूप उडेल. वाटण एकदम बारीक हवं आहे, स्मूथ पेस्ट हवी आहे. चटणीच वाटते. टेस्ट करून बघू का? त्यात मीठ नाही आहे. पण वाटणाची मी चव चाखून पाहिली, मला काही विशेष वाटलं नाही. आपलं लसणाची आणि हलकीशी कांद्याची चव आली आणि बाकी कोथिंबीरीची चव होती.
एक कांदा बारीक चिरून घेऊयात. मी इथे 1 वाटी तेल घेते. तुम्ही जास्तही तेल घेऊ शकता. मी लहान मुलांमुळे तेल कमी घेते. जास्त तेलाने तरी येईल. जर मोठी माणसं असतील तर तुम्ही घेऊ शकता. मोहरी 1 चमचा. कांदा टाकते. कांदा लसूण मसाला अर्धा चमचा. बेडगी मिरची अर्धा चमचा. धने पावडर अर्धा चमचा. आणि जिरे पावडर अर्धा चमचा. आता हे सगळं आपण 2 मिनिटं छान परतून घेऊयात. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, लो फ्लेमवर. आणि हे थोडंसं परतून झालं की मग त्यात आपण पेस्ट टाकूयात. तर हे आपलं आता बऱ्यापैकी छान परतून झालं आहे. तर ते यात पेस्ट टाकूयात आपण. आता गॅस थोडासा वाढवूयात. आणि हे मिश्रण आपण छान 10 मिनिटं परतून घेऊ. जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर त्यात तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. हा मसाला आपल्याला तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत याच्या कडेने तेल सुटत नाही आहे. तर या स्टेजला आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत. आता हे मिश्रण तेल सोडायला लागलेलं आहे. तर आपण आता यात मटकी टाकून घेऊयात. घरभर मस्त खमंग वास येतोय. हे मटकीचं पाणी मी बाजूला काढलं आहे. पण हे आपण वापरणारच आहोत. पण याची एक मी छोटीशी सुचली म्हणून तुम्हाला एक रेसिपी सांगते की याला एक फोडणी मोहरी आणि जिरेची आणि त्यात थोडंसं तिखट आणि मीठ असं टाकून ते छान उकळलं आणि ते पाणी खूप सुंदर लागतं प्यायला, एक सूप म्हणून. आणि मस्त एक आजारी कोणी असेल तर त्यांना ताकद येण्यासाठी हे मदत करतं. या मिश्रणात आपण मटकीचं पाणी टाकून घेऊयात आधी. बघा रंग किती मस्त आलाय. कटचा कसा छान तवंग आलाय बघा. कलर केवढा मस्त वाटतोय. आता आपण याच्यात मटकी टाकून घेऊयात. आणि लागेल तसं गरम पाणी टाकते. आपल्याला किती हवं आहे, पातळ कसं हवं आहे. मी एक भांडभर पाणी टाकलं आहे.
आता याला आपण छान उकळी देऊयात आणि सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकूयात. चला आता मिसळची प्लेट जी आहे ती तयार करून घेऊ. सर्वप्रथम आपण त्याच्यात मटकी टाकून घेऊ. त्याच्यावरती हे चंद्रविलासचं प्रसिद्ध फरसाण आणि त्यावरती हा मस्त बनवलेला कट. रंग आणि टेक्स्चर तर मस्तच दिसतंय, पण खरी जादू चवीमध्ये ती एक घास घेतल्यावरच कळेल आणि तुम्हालाही कळेल. आणि त्याच्यावरती टाकून घेऊ आपण हा चिरलेला कांदा. हे ओव्हन फ्रेशचे ताजे ब्रेड. पहिला घास ट्राय करून बघू. पोरांसाठी तिखट कमी ठेवलं होतं म्हणून तिखट एकदम प्रमाणात आहे. आणि मीठ वाटणमध्ये किंवा कटमध्ये मीठ हलकंसं कमी आहे, पण फरसाण ते कॉम्प्लिमेंट करत आहे आणि फरसाण खूप मस्त आहे. हे फरसाण तुमच्या मिसळीला एक अजून चांगल्या लेवलला घेऊन जात आहे चवीनुसार. यांनी माझ्या होते जे डाळीचं पीठ वापरलं आहे त्यांनी ते फरसाण खूप चांगलं झालं आहे आणि कुठल्याही पदार्थात तुम्ही जर ते वापरलं त्याची चव छान येईल. अजून एक घास घेऊन सांगतो. मोठ्यांच्या हिशोबाने मिसळ आहे ती जराशी कमी तिखट झाली आहे, पण पोरं एन्जॉय करतील. चविष्ट झालेली मिसळ. मस्त, खरंच सुंदर झाले. फरसाणने एक त्याला वेगळी चव आली आहे. हा मिसळचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. ही वाटण बनवून केलेली मिसळ तुम्ही बनवून पहा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.